Hello students, last lecture we had learned problem 2.8. Now today I am going to start problem 2.9. Let's see here in this problem, what is the molar mass of solute? सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. या एक्झाम्पल मध्ये मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट, त्यासाठी कोणता डाटा दिलेला आहे बघा. इफ अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्रॅम ऑफ इट इन 300 ml ऑफ वॉटर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे आणि त्या सोल्युशन मध्ये 0.822 ग्रॅम हे जे मास आहे हे मास सोल्यूटचं मास आहे. त्याचबरोबर 300 ml हा सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम दिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ऑफ वॉटर हॅज अन ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर दिलेला आहे 149 mmHg ऍट 298 केल्विन टेम्परेचर दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा की या एक्झाम्पल मध्ये आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करायचा आहे. सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे आणि सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी सोल्यूटचं मास दिलेलं आहे, त्याचबरोबर सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम दिलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे आणि टेम्परेचर दिलेलं आहे. तर सुरुवातीला आपण गिवन घेणार आहे की गिवन मध्ये आपल्याला कोणकोणता डाटा या ठिकाणी दिलेला आहे तो आपण पाहणार आहे. पहा, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. सोल्युशन, आणि या सोल्युशन मध्ये दोन पार्ट आहेत किंवा दोन कंपोनंट असणार आहेत. फर्स्ट कंपोनंट सोल्यूट अँड सेकंड इज सॉल्व्हंट. देन या सोल्युशन मध्ये आपल्याला सोल्यूट किती दिलेला आहे तर 0.822 ग्रॅम दिलेला आहे. म्हणजे आपण सोल्यूट मध्ये काय घेणार आहे तर W2 इज इक्वल टू 0.822 ग्रॅम. सोल्यूटचं मास म्हणजे आपल्याला W2 चं मास दिलेलं आहे 0.822 ग्रॅम. देन सॉल्व्हंट किती दिलेला आहे 300 ml सॉल्व्हंट, दॅट मीन्स व्हॉल्यूम, सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम दिलेला आहे व्हॉल्यूम V इज इक्वल टू 300 ml. मग हा जो व्हॉल्यूम दिलेला आहे 300 ml याचं कन्व्हर्जन आपण लिटर मध्ये करणार आहे आणि कन्व्हर्जन जर लिटर मध्ये करायचं असेल तर या ठिकाणी बघा 300 ml डिवाइडेड बाय 1000 किती येणार आहे 0.3 लिटर. 300 ml चं जर आपण लिटर मध्ये कन्व्हर्जन केलं तर लिटर मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर व्हॅल्यू किती येणार आहे 0.3 लिटर येणार आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय आहे तर पायची व्हॅल्यू दिलेली आहे. पाय इज इक्वल टू किती आहे 149 mmHg. आता हे जे ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे तर याचं युनिट आहे mmHg. ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला ऍटमॉस्फिअर मध्ये घ्यायचं आहे. जर ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला ऍटमॉस्फिअर मध्ये घ्यायचं असेल तर जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्या व्हॅल्यूला आपण कितीने डिवाइड करणार आहे तर 760 mmHg पर ऍटमॉस्फिअर यांनी काय करणार आहे डिवाइड करणार आहे. मग या ठिकाणी या युनिटला हे युनिट काय होईल कॅन्सल होणार आहे. त्याचबरोबर हे पर ऍटमॉस्फिअर वरती आल्यानंतर काय होणार आहे फक्त ऍटमॉस्फिअर राहणार आहे. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे 149 डिवाइडेड बाय 760 याचा सुरुवातीला आपण काय पाहणार आहे या दोघांचा लॉग पाहणार आहे आणि लॉगची वजाबाकी करणार आणि वजाबाकीचं काय घेणार आहे अँटी लॉग घेणार आहे. म्हणजे आपल्याला पायची व्हॅल्यू मिळणार आहे. तर बघा 149 ची कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी आहे 2. 760 याची कॅरेक्टरिस्टिक आहे 2. यांची वजाबाकी करणार आहे कारण भागाकार असेल तर लॉगची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. मग 14चा 9 मध्ये लॉग किती आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 14चा 9 मध्ये लॉग आहे 1732. लॉग किती आहे बघा या ठिकाणी 1732. त्यानंतर
76चा 0 मध्ये लॉग पाहणार आहे. 76चा 0 मध्ये या ठिकाणी लॉग आहे 8808 लॉग आहे. मग या ठिकाणी बघा यांची आपण वजाबाकी करणार आहे. मग 2 मधून 8 जाणार नाहीत. या ठिकाणी आपण हातचे घेणार आहे 12. हातच्या घेतल्यानंतर 12 होणार आहेत. 12 मधून 8 गेले राहणार आहे त्या ठिकाणी 4. हा हातच्या इथे देणार आहे. मग 3 मधून 1 गेल्यानंतर राहणार आहे 2. त्यानंतर 7 मधून 8 जात नाहीत. इथं हातचे घेणार आहे 17 मधून 8 गेले. 17 मधून 8 गेल्यानंतर राहणार 9 राहणार आहे. त्यानंतर हातच्या इथे देणार आहे. त्यानंतर 11 मधून 9 गेले राहणार आहे 2. हाच हातच्या आपण इथे देणार आहे. दिल्यानंतर 2 1 3 म्हणजे या ठिकाणी 12 2 मायनस 12 या ठिकाणी व्हॅल्यू येणार आहे 12. किती येणार आहे 12. मग याचे अँटीलॉग पाहणार आहे. जी व्हॅल्यू आलेली आहे या व्हॅल्यूज आपण काय पाहणार आहे तर अँटीलॉग पाहणार आहे. 29चा 24 मध्ये 29चा 2 4 मध्ये अँटीलॉग किती आहे 1956. किती आहे 1956 अँटीलॉग आहे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी किती आलेले आहे 12 आहे. मग या ठिकाणी 12 कॅरेक्टरिस्टिक्स असेल तर या ठिकाणी आपण काय घेणार 0.1956 घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपली पाईची व्हॅल्यू किती असणार आहे 0.1956 ऍटमॉस्फिअर ही पाईची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे. टेम्परेचर किती आहे 298 केल्विन. टेम्परेचर T is equal to 298 केल्विन टेम्परेचर दिलेलं आहे. तर हे सर्व काय झालेलं आहे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये हे गिवन घेतलेलं आहे. गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. सोल्यूटचं मास दिलेलं आहे. सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम दिलेला आहे. ऑस्मोटिक प्रेशर दिलेला आहे. टेम्परेचर दिलेलं आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचा आहे. मग M2 कसा कॅल्क्युलेट करणार तर त्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे तर पहा या ठिकाणी फॉर्म्युला आपण कोणता पाहणार आहे की या ठिकाणी या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत सोल्यूटचं मास व्हॉल्यूम दिलेला आहे सॉल्व्हंटचा ऑस्मोटिक प्रेशर दिलेला आहे टेम्परेचर आणि M2 मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी आपण फॉर्म्युला घेणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला नॉर्मल फॉर्म्युला याचा माहित आहे पाय इज इक्वल टू W2RT डिवायडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम. हा नॉर्मल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर M2 याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि M2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला काय तयार होईल मग M2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होईल M2. हा M2 या साईडला जाणार आहे. M2 या साईडला गेल्यानंतर बघा या ठिकाणी फॉर्म्युला काय तयार होईल M2 इज इक्वल टू W2RT डिवायडेड बाय पाय इंटू व्हॉल्यूम V येणार आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार आहे. व्हॅल्यू पुटअप करत असताना बघा W2 ची व्हॅल्यू किती आहे W2 ची व्हॅल्यू आहे 0.822 ग्रॅम. W2 ची व्हॅल्यू आहे 0.822 ग्रॅम. देन R गॅस कॉन्स्टंट याची व्हॅल्यू किती आहे तर 0.08205 लिटर एटमॉस्फियर पर केल्विन पर मोल इनटू टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला 298 केल्विन. टेम्परेचर 298 केल्विन दिलेलं आहे डिवायडेड बाय ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू किती आहे 0.1956 एटमॉस्फियर इनटू व्हॉल्यूम या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 0.3 लिटर व्हॉल्यूम दिलेला आहे.
मग या ठिकाणी सुरुवातीला या स्टेप मध्ये आपण युनिट कॅन्सल करणार आहे. युनिट कॅन्सल मध्ये काय कॅन्सल होईल बघा, ऍटमॉस्फियर एटीएम कॅन्सल होईल. त्यानंतर लिटरला या ठिकाणी लिटर कॅन्सल होणार आहे. त्याचबरोबर पर केल्विनला केल्विन कॅन्सल होणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 0.822 ग्रॅम इंटू 0.08205 पर मोल इंटू 298 divided by 0.1956 into 0.3 आणि यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फायनल काय मिळणार आहे, मोलार मास M2 इज इक्वल टू फायनल मिळणार आहे मोलार मास. आणि त्या मोलार मासचं युनिट काय असणार आहे, तर ग्रॅम पर मोल. युनिट काय असणार आहे, ग्रॅम पर मोल असणार आहे. मग आपण फायनल आन्सर काय आहे कॅल्क्युलेट करणार आहे. पहा या ठिकाणी तर फायनल आन्सर काय आहे, तर यामध्ये फायनल आन्सर कॅल्क्युलेट करत असताना अंशामध्ये ज्या व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यूची आपण काय करणार आहे, तर ऍडिशन करणार आहे. पहिल्यांदा याचं लॉग पाहणार आहे आणि या लॉगची सर्वांची काय करणार आहे, बेरीज करणार आहे. येणाऱ्या बेरजेमधून या दोघांचा लॉग पाहणार आणि या दोघांच्या लॉगची बेरीज काय करणार आहे, मायनस करणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 0.822 याचा लॉग बघत असताना 0 ची कॅरेक्टरिस्टिक किती आहे, तर 1 आहे. आणि 82 चा 2 मध्ये लॉग किती आहे, 82 चा 2 मध्ये लॉग आहे 9149. देन 0.0 याची कॅरेक्टरिस्टिक आहे 2 आणि 82 चा 05 मध्ये लॉग आपण पाहणार आहे. 82 चा 05 मध्ये लॉग आहे या ठिकाणी 9141. देन 298 कॅरेक्टरिस्टिक आहे या ठिकाणी 298 याची कॅरेक्टरिस्टिक किती असणार आहे, 2 असणार आहे. 29 चा 8 मध्ये लॉग पाहणार आहे. 29 चा 8 मध्ये आहे 4742. ठीक आहे. तर यांचे आपण ऍडिशन करणार आहे कारण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग मध्ये काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. मग पहा ऍडिशन 9 + 1 10 10 + 2 12. देन 4 + 1 5 5 + 4 9 9 + 4 13 7 + 1 8 8 + 1 9 + 1 10 4 + 1 5 5 + 9 14 14 + 9 23 then 2 2 + 2 4 and 2 + 2 4 bar 1 + bar 2 bar 3. then तो आन्सर काय येईल या ठिकाणी bar 3 + 4 1 आन्सर येणार आहे. या ठिकाणी आपण काय घेणार आहे 1.3032 1.3032 ही ऍडिशन आलेली आहे. त्यानंतर यांचे ऍडिशन करणार आहे आपण आणि यांच्या ऍडिशन मधून यांचे ऍडिशन जे घेणार आहे आपण 0.1956 into 0.2 यांचे ऍडिशन घेतल्यानंतर यांची येणारी ऍडिशन यामधून आपण मायनस करणार आहे. मग 0.1956 0 ची कॅरेक्टरिस्टिक असणार आहे बार 1. 19 चा 56 मध्ये लॉग 19 चा 5 मध्ये लॉग आहे 19 चा 5 मध्ये लॉग आहे 2913. देन 0.3 0 ची कॅरेक्टरिस्टिक बार 1. 30 चा 0 मध्ये लॉग आहे 30 चा 0 मध्ये 4771 यांचे ऍडिशन होणार आहे 3 + 1 4 7 + 1 8 9 + 7 16 then 4 + 1 5 5 6 7
देन बार 1 प्लस बार 1 बार 2. ठीक आहे. मग ही जी लॉगची व्हॅल्यू आहे यामधून आपण काय करणार, मायनस करणार आहे. देन बार 2 मायनस 1 मायनस बार 2.7684. Then let's see here, 12 minus 4 8, 13 minus 9 4, then 10 minus 7 3, then 13 minus 8 5, then bar 2 plus 1 bar 1 minus 1 bar 1 minus 1 किंवा या ठिकाणी 1 मायनस बार 1 मायनस मायनस प्लस इज इक्वल टू 2. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 2.5348 हे आन्सर येणार आहे. आणि या आन्सरचा आपण काय पाहणार आहे तर अँटी लॉग पाहणार आहे. अँटी लॉग किती आहे बघा, 53 चा 48 मध्ये अँटी लॉग, 53 चा 48 मध्ये अँटी लॉग आहे 3426 हा अँटी लॉग आहे. या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक किती आहे 2 आहे. या 2 मध्ये आपण प्लस 1 करणार म्हणजे 3 होणार. म्हणजे पॉइंट देत असताना 3 संख्येच्या पुढे देणार आहे. 1 2 3 संख्येच्या पुढे देणार. मग आपला फायनल आन्सर किती आलेला आहे मोलार मास 342.6. म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट किती आलेला आहे 342.6 ग्रॅम पर मोल. तर हा जो प्रॉब्लेम आताचा होता तो कोणता होता आपला 2.9. तर पुढच्या लेक्चरला आपण 2.10 हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.